नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिक्स भाजी. आपण वांग-बटाटा भाजी बनवतो तरीसुद्धा फोडणीत आधी बटाटा घालतो, कारण शिजायला थोडा वेळ घेतो म्हणून. आज आपण इथे वांग-बटाटा फ्लावर मटारची मिक्स भाजी बनवणार, ते सुद्धा एकत्र फोडणीत घालून. बरोबर अशी भाजी मऊसूत शिजेल, अगदी झटपटही तयार होईल, तेवढीच खायला स्वाद लागते. चला तर मग सुरुवात करूया. तर मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी सर्व भाज्या अशा काढून घेतल्यात. वांगीही धुवून घेतले, फ्लावर, मटार आणि बटाटेसुद्धा सर्व भाज्या धुवून पाणी निथळून घेतलं. फक्त फ्लावर मी 5 मिनटं गरम पाण्यात मीठ टाकून ठेवली होती, म्हणजे यातलं काही कीटक वगैरे असेल ते निघेल आणि फ्लावर सगळी स्वच्छ होईल. तर फ्लावर तोडून घेताना अशी तुरेच तोडून घेतले, जास्त बारीक न चिरता. तर वांगीसुद्धा आधीच धुवून घेतले आणि बटाटेसुद्धा आधीच धुवून घेतले आणि मटारसुद्धा धुवून सर्व भाज्या धुवून पाणी निथळायला ठेवलं. आता वांगी आणि बटाटे आपण असे आता नंतर चिरूयात, म्हणजे आधीच चिरून ठेवलं तर वांगंही काळं पडतं. तर आता एका टोपामध्ये पाणी घेतलं, यात अगदी थोडंसं मीठ घातलं आणि आता आधी बटाटा चिरून घेऊयात. हवं तर तुम्ही साल काढूनही बटाटा चिरून घेऊ शकता. नवा बटाटा आहे तर इथे मी सर्व असा स्वच्छ धुवून घेतला आणि सालीसकटच मोठ्या फोडींमध्ये बटाटा चिरून घेतला. आता वांगंही इथे अशा लांब आणि मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार वांग बटाट्याच्या फोडी करून घेऊ शकता. तर वांगे आणि बटाटे असे सर्व चिरून घेतल्यानंतर मिठाच्या पाण्यात थोडंसं मिक्स केलं आणि आता भाजीला बघारणी किंवा फोडणी देऊयात. गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूयात मोठा अर्धा चमचा एवढे तेल. 3 ते 4 लोकांसाठी ही भाजी बरोबर अशी होते. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटल्यावर 1 चमचा एवढे जिरे घालूयात. जिरेही चांगले फुलले की त्यानंतर पाव चमचा हिंग. जिरे, मोहरी, हिंगाची चुरचुरीत फोडणी झाल्यावर यात 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचलेल्या घातला. लसूण लालसर होत आला की तेव्हा यात पाणी निथळून घेतलेल्या भाज्या घालूयात. सुरुवातीला फ्लावर घालूयात आणि त्यावरच वांग, बटाटा आणि मटार घालूयात. आता इथे मी थोडीशी चिरून घेतलेली लसूण पात घेतली आहे. लसूण पातीमुळे अजूनच या भाजीला चव येते. नसेल तर थोडासा लसूण जास्त घ्यायचा. त्यानंतर वरूनच घालते कढीपत्त्याची पानं. चवीनुसार मीठ मी आत्ताच घातलं आणि सर्व मीठ मिक्स करून घेऊयात भाज्यामध्ये. भाज्याही चांगल्या फोडणीत परतवून घेऊयात. गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर करून तेला मिठात आणि फोडणीत या भाज्या चांगल्या परतवून घेऊयात, म्हणजे वांग बटाटाही आतपर्यंत शिजेल आणि फ्लावरसुद्धा चांगली तळली जाईल. तेवढीच भाजी चविष्ट अशी होते. सर्व भाज्या 2-3 मिनटं चांगल्या परतवून घेतल्यानंतर गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटाची वाफ देऊन घेऊयात. 3-4 मिनटानंतर आता झाकण काढून घेतले. पुन्हा भाजी एकदा तळापासून हलवून घेऊयात. तर भाज्या आपल्या इथेच 30 ते 40% एवढ्या शिजल्या आहेत वाफेतच. सर्व परतवून घेतल्यानंतर आता यात घालूयात पावडर मसाले. आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर. इथे मी 1.5 चमचा एवढे लाल तिखट घातले आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा एवढी धने पावडर आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढा गरम मसाला. हवं तर तुम्ही थोडासा कांदा लसूण मसालाही घालू शकता आणि थोडासा सब्जी मसाला. त्यानंतर आता चिरलेला टोमॅटो घातला. 2 मध्यम ते लहान आकाराची मोठ्या फोडींमध्ये चिरलेले टोमॅटो घातले आणि यावरच थोडीशी कोथिंबीर घालूयात. पुन्हा पावडर मसाल्यांसोबत चांगलं हे परतवून घेऊयात. आपण कुठेही पाणी नाही घातलं. टोमॅटोच्या पाण्यामध्येच पावडर मसाले चांगले परतवून घेऊयात, म्हणजे मसालेही करपणार नाहीत. अजून 2 ते 3 मिनटं पावडर मसाले चांगलेच परतवून घेतले. सर्व भाज्यांना कोट होईल इथपर्यंत मसाले चांगले परतल्या गेल्यानंतर इथे पाव कप एवढं गरम पाणी घातलं आणि लपथपीत आपण ही भाजी बनवणार आहोत, म्हणून थोडंसं गरम पाणी घालून अजून चांगलं मिक्स करून घेतलं. अर्धा ते पाव कप एवढं गरम पाणी घालून चांगली भाजी मिक्स करून घेतली. मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी आल्यानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर करून झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं मंद आचेवर भाजी शिजवून घेतली. तर हे आत्ताच बटाटा मॅश होतो आहे आणि वांगंसुद्धा देठापासून सुटत चालले, इतके भाज्या मऊसूत शिजल्या आहेत. अजून 1 मिनटं मंद आचेवर आपण ही भाजी अशीच राहू देऊयात.
आणि भाज्या कितपत शिजल्यात तेही तपासून पाहूयात. तर हे पहा, बटाटाही अगदी चुरल्या जात आहे चमच्याने, इथपर्यंत भाज्या मस्त शिजल्या आहेत. वांगंही अलगद वेगळं होत आहे आणि फ्लावरसुद्धा आणि मटारसुद्धा हे पहा, चमच्याने रोवताच अगदी प्रेस होत आहेत, एवढ्या भाज्या सर्व शिजल्या आहेत. आता 1 मिनिटं मंद आचेवर ठेवून घेतल्यानंतर यावर आता वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात. गॅस बंद करूयात आणि गरमागरम फ्लावर, मटार, वांगं बटाट्याची भाजी सर्व्ह करूयात. टिफिनसाठी ही फार मस्त अशी ही सुकी भाजी होते किंवा तोंडी लावण्यासाठी ही वरण भात असेल, डाळ भात असेल तेव्हाही बनवू शकतो. अगदी झटपट टिफिनसाठी ही पटकन तयार होते चमचमीत आणि चटपटीत अशी सुकी भाजी. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. अशाच नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.